अजून नवीन येते म्हणजे नवीन वर्जन आपल्याकडे कंटिन्यू येत असते. एकमेव मार्केटमध्ये कंपनी अशी कंटिन्यू 6 महिने नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणते आणि वेगळंच असतं त्याचं काम प्रत्येक प्रोडक्ट. आमचे 4-5 तोड्यात प्लॉट करून घेऊ. मला काय माहिती का ते चला थोडे दे प्लॉट नाही राहिले. आता मी काल एक स्टेटसला ठेवलं होतं माझं 1800 कॅरेट झाल्यात वाटते का प्लॉट बघा तुम्ही. हा असा नवीनच आहे परत हिरवागार आहे आणि माल एवढ्या साईज एवढी त्याची नाही असं नवीन. आमच्याकडे 700-800 कॅरेटचे पण नाही. विक्री 700-800 ची. आणि दुसरा हा, जो प्लॉट या वाला वर्षी आहे विक्री 700-800. त्यांचं टार्गेट आहे 4500 कॅरेट. मराठी घालते. ठीक आहे खरंच आहे. आणि आमचं एक झालंय आम्हाला हा प्रॉब्लेम आहे ना दिवाळी टमाटे गेले का पुढं आला. नाही हा प्रॉब्लेम कशामुळे येतोय तुमचं सुरुवातीचं मॅनेजमेंट तुम्ही काय करताय लावलं की पाणी चालू करताय. हा पाणी द्यायचंच नाही. त्याला पाणी नाही द्यायचं उलटं काम करायचं. जसं टेम्परेचर वाढलं तसं आपण उलटं काम करायचं. नाही, लावून झालं पाणी नाही देत ना. पुढे देत. लावून झाले आपण Drenching च करतो ना direct. Drenching पाणी पण देतात ना. ड्रिंचिंग जातो पाणी देतो फार नाही देत आपण. पाणी. नाही, नाही, आम्ही साहेब फार नाही एक टिपका पण नाही द्यायचं. अरे मी गेला 20 दिवस पाणी द्यायला नव्हतं. हां लागवड झाली का साधारणपणे म्हणजे आधी पूर्ण पार साऱ्यावर लागवड झाली ना फक्त अर्धा एक तास पाणी देतो. त्याच्यानंतर मग आमचं सगळं 15 दिवस आम्ही 3-4 ड्रिंचिंग करतो ना 15 दिवस अशीच घेऊन झाले. तीच पहिलंच पाणी नाही गेलं पाहिजे. माझी लागवडीची पद्धत सुद्धा ह्याची वेगळी. तुम्ही किती टेम्परेचरला लावा काही होतं ते काही झाड जाणार नाही. भाऊ साहेब लागवड झिकझॅक केली पाहिजे सर. दोन्ही करू शकता तुम्ही सरळ बी करू शकता आणि झिकझॅक बी करू शकता. ह्याच्यात काही सरळ झिकझॅकचा विषय नाही ह्याला काही दाटीचा विषय नाही काय नाही. आम्हाला मिरचीमध्ये प्रॉब्लेम येतो फ्लिप्स कंट्रोल होत नाही ते पानाच्या मागे लपून बसतो. त्याला काय तुम्ही वरनं स्प्रे असा खालून वरून सहज बसतो. नाशिक गावातले पाहुणे आहे ना ते म्हणजे तुम्ही हे लागवड अशी नाही करायचं. सिंगल लागवडीचं फायदा त्याला काय आहे? ॲव्हरेज आहे जास्त म्हणजे. हां सिंगल लागवडीचे फायदे काय होते दोन्ही बाजून झाड फुललं राहतं. हां लक्षात घ्या दोन्ही बाजूनी माल लागतो. दोन्ही बाजून स्प्रे तुम्हाला करता येतो आणि पाणी द्यायला त्याला डबल ठिबक टाकावं लागतं. सिंगल ठिबकवर नाही चालत. सगळ्यात मुळात 4 फुटी आम्ही आपण जे 4.5 फुटी जरी पाळतो का नाही ती सुद्धा आपण डबल नळी टाकली पाहिजे. हां. बरोबर. डबल नळी जर टाकली तुम्ही तर सिंगलच केली पाहिजे. काही जण कसे बॉक्स हे करतात पहा त्याला डबल झाड चार काठी वगैरे डबल लाईन लावून डबल आतनं मोकळंच असतं सगळं. मोकळा असतो ना बाहेरनंच फक्त दिसतं हिरवं. ते काय होतं तिकडलं झाड इकडे दाबलं जातं इकडलं झाड तिकडे दाबलं जातं. आतून पूर्ण आतमध्ये मोकळं पण असतं. काही आणल्या का बाटल्या? असा फरक पडतो. आपल्याला उद्देश काय आहे सिंगल की- लागवडीचे ना रोप कमी वाचत नाही नाही तेवढीच बसते. नाही बस तसंच होतो आता 12,000 पहिलं लावायचे. 12,000 11,000 10,000 एवढंच लावायचे किती हा 4 बोटाचं झाड असायचं. तेव्हा तो बिगर इथे मल्चिंग अंधरोज राहायचे एवढे अंधरोज लावलं बिगर मल्चिंग भरी मारायच्या 2-3 वाटल दोन आमच्याकडे 2 बरी मारायचे खत टाकायचे पहिल्या बरी वर्षी मारायचे. आलते किती 2022 आता ॲव्हरेज किती निघालं? सगळ्यात पहिल्यांदा यांनी लावली होती. ते पण चुकून चुकून आलं होतं रोप राव. आलं. लय पैसे झाले 1300 रुपये लागले होते. आतुर झालं. एक 10 लाख रुपये झाले. प्लॉट असा एक नंबर जमीन होता. दहाव्या तोड्यापर्यंत गोल्टीची जाळीच नाही निघली. प्लॉट पण असं वेळेला थोरात नाही त्याला तिथंच कार्यक्रम घेतला प्लॉट हा सेमिनिस सेमिनार चालायचं. नाही व्हरायटी चांगलीच आहे आता मार्केटला. पण हिचं आहे ना हिचा प्रॉब्लेम असा घ्यायची दुरी दिवसेंदिवस दुरी नाही चालत राव. शेंडा कसा निघेल एवढ्या हिट मध्ये? तसं नाही आपण इथून मागे 10-57 नव्हतं 10-57 तेच चालू होतं. पाऊस पडले. आपलं कधी घ्यायचं? घरी एवढंच होतं एवढं लय झालं. बरोबर. 1800 कॅरेट झाले. कुठलं आहे कोणतं चालू सातारा जिल्ह्यात. आता काय साहेब ते आता शेवटी वातावरणाचा बी फरक आहे. 42 टेम्परेचर मला मागची ह्या गावात टॅमॅटोच लागत नाही. ह्या गावाची अशी परिस्थिती पहिली प्रत्येक घरटी टॅमॅटो होतं. आता गावात फक्त 15 ते 20 प्लॉट
प्रत्येक घरटी प्लॉट. आमच्याकडे अजून 2-3 आज वर्ष परिस्थिती अशी आमच्या त्या गावात फक्त 5 ते 10 लोकांचं टॅन होतं. ती पण डेअरिंग करून लावलंय. हे जुळवा. काय त्याच्यामध्ये ॲम्युनो सीवीड ते वरून दिसतं ना वर जायचं नाही. त्याची कामं वेगळी आहेत, कंटिन्यू वेगळी आहेत, कामं वेगळी आहेत. कंटिन्यू 1-2च दिसणार. हे काय सायको त्याच्यामध्ये सीवीड आहे, ह्युमिक ॲसिड आहे, सिलिकॉन आहे, ॲमिनो ॲसिड आहे. असे 2 प्रोडक्ट येते. म्हणजे जगामध्ये कोणताही प्लॉट किती खराब होतं ते 2 सोडले फवारले की नवीनच होणार. एवढं ओपन चार्ज जर 5व्या दिवशी लगेच कलर वेगळा दिसणार का? वेगळा दिसणार. आता हे प्लॉटवर फवारणी केली, स्कॉर्चिंग झालं. फवारणीसाठी दोन्हीला चालतं. हे ना मग घास नाही ना वाढत. हे जर मारलं ना घास चांगलं वाढत. होतं पूर्ण. ती फवारणी झाली का असं. हे सोड ना जरा, ही बारी आहे. म्हणजे उचलून टाकू का झालं थांबा नका टाकू त्याला मारल्यानंतर 4थ्या दिवशी हा प्लॉट अजून आपण डेव्हलप करणार वातावरण बदललं का आपल्या इकडे काम करायचं. बेसल डोस टाकणे प्रॉपर, बेड तयार करणे व्यवस्थित, त्याच्यानंतर लागवडीनंतरचे ड्रिंचिंग, लागवडीनंतर पाणी नाही सोडायचं. बरेचसे गाईड आपण करतो. त्याच्यानंतर लागवड कशी करायची, त्याच्या फळात तुम्ही पाणी देऊन लावता बरोबर. त्याच्यात पाणी देऊन लावायचं बरोबर आहे. पण ज्यावेळेस लागवड तुमची चालू होईल त्यावेळेस ह्या मला पाणी वाटायचं, खुरप्याने हलवून घ्यायचं, चिखल करायचं त्या जागी खुरप्याने, मग त्यात रोप लावायचं. त्याला पाणीच लागत नाही. एअर निघला काय असतं मातीच्या जी पोकळी तयार झाली असते पाण्याची माती त्याच्यात आपण रोप लावतो. जी हीट वाढते का नाही त्याच्यातून मग ती झाडं जास्त ट्रेस नाही. हीट वाढल्यामुळे तो प्रॉब्लेम वाढत चालला. तर त्याला कंट्रोल करायचं असेल तर ह्या पद्धतीने लावायचं तुम्हाला. काम केलं तर काहीच अडचण नाही. तरी आपण प्रॉपर नाही वापरलं पाहिजे. एक वापरले मध्ये सोडून दिलं परत सवय आली मग परत दाखवलं. काकडीला काय ड्रिंचिंग गोल्डन सेटिंग पहिले 1919 घ्या. याच्यात 19 चालू आपल्या प्लॉटला काय करायला लागेल आता? देतोय तुम्हाला शेड्यूल असते. असं तोंडी सांगत बसत नाही. काय होतं आज मला इथं आलोय, मला आठवलेत, मी पाठ करून येणार. देशमुखाकडे जायचंय, त्यांच्याकडे जायचं मग पाठ करून येणार, मग तेवढंच लिहून देणार. आमची सिस्टीम तशी नाही. आम्ही प्लॉट बघतो, फोटो मागवतो, त्याच्यावर एक अर्धा 1 तास विचार करतो. कोणतं औषध दिल्यावर काय झालं पाहिजे, काय दिल्यावर काय गेलं पाहिजे, स्टेप बाय स्टेप देतो आपण. त्याच्यामुळे ते एवढा फरक दिसतो प्लॉटवरती. मिरच्याला आमचं शेड्यूल संपलं, फोटो टाकायला लागला. त्याचं शेड्यूल वातावरण काय, कंडिशन काय, एकदा चर्चा होती, कोण होतं, काय परिस्थिती तुमच्या इथे, त्याच्यानुसार पुढचं ठरवावं लागतं. अचानक पाऊस झाला, अचानक हे झालं तर तिथे एक चेंज करायची असते, ती पण करता आलं पाहिजे. झालं का अजून जर ह्याला प्रॉपर केलं असतं ना, सेकंड बी शेड्यूल झालं असतं तर ह्याच्यापेक्षा डबलच जास्त आज. आणि अजून सुद्धा आपण करू शकतो ह्याला. आपण अजून सुद्धा ह्याला फुटवायचे हे म्हणतात ना, आपल्याकडे निघतच नाही, शेंडा निघत नाही. ह्याला काढून दाखव हा या कंडिशनला, हा या स्टेजला. ते पण बघता येईल हो खरंच एवढ्या बेकार परिस्थितीमध्ये. आता तुमचे प्लॉट बघितले सगळे लाल कोणी पॅक हे झाले. नाही आता हा मुळातच लेट प्लॉट होता सगळं होत असं तर करायला काय अडचण नाही ना. समजा नाही का? लेट होता पण आता समजा आपण जे नवीन लावणार आहे, नवीन लावून ते 3 महिने चालू होणार आहे. 3 महिने चालू होणार आहे ना, 3 महिन्यांनी बाजाराची गॅरंटी नाही. आता लगेच बाजाराची गॅरंटी समजा खर्च झाला तरी काय अडचण नाही ना. नाही ना खाली कोणतंच नाही झालं. येतं खरी. यानं डबल नाही आता जे यांची डबल लावली त्यांची कोणती सबसिडी? याचंच चांगलं आहे. अर्ध्या तासात पण डबल वरती एकदाच त्याला बेसन टाकलेलं आहे. त्याने परत नंतर बेसन टाकलं. हा ते कंपनीवाले आले त्याच्या प्लॉटवर गेले शोका खायचे तरी मला म्हणले लय खर्च होत कसं आहे. नाही टमाट्यात बोलतोय सारखं. म्हटलं करा तरी एवढं शेड्यूल, पुढचं बघू. एक शेड्यूल झालं लक्षात येईल. लाख रुपये घेतले.
हा आपण आणून बांधत होतो. साड्या भरपूर उद्योग केले. इथं बांधत होतो. Direct गल्लीत बांधायचं. तिकडे 10,000 घेतो मग